ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागांमध्ये अर्जुन सायली सोबत बोलत असतो. सायली आता अर्जुनला सांगत असते की प्लीज अर्जुन सर, जे काही आहे ना ते स्पष्ट आणि व्यवस्थित सांगा, काहीच लपवताय का तुम्ही माझ्यापासून असं देखील. आता सायली ही अर्जुनला बोलत असते तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय सांगू बायको, तुला काय काय घडलं आहे ते, हे सगळं काही तो मनातल्या मनात बोलत असतो. कारण त्याला माहिती असतं की त्याला काय काय त्रास झालेला आहे आणि पुढे काय काय सहन करावं लागणार आहे ते. त्यामुळे तो आता हे सगळं काही न सांगत राहायचं ठरवत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की सायली जी आहे ती मात्र आता पोट तिडकीन त्याला सांगायचा प्रयत्न करत असते की तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल आणि माझा विश्वास आहे या सगळ्या गोष्टींना चांगल्या होतील. म्हणजेच तुम्हाला मी सांगते की बघा, मला आधी वाटलं नव्हतं की एवढं सगळं काही व्यवस्थित घडेल, पण आता मला खात्री पटली आहे की सगळ्या काही गोष्टी नीट होतील. आणि तसंही सोनल आहेस की माझ्या बाजूने साक्ष द्यायला. पण एवढं सगळं झालं, एवढं भयानक, हे असं कधी वाटलंही नव्हतं. असंही आता म्हटलं जात असतं. पण इकडे अर्जुनला माहिती असतं की नेमकं काय झालं आहे ते. त्यामुळे अर्जुनचा जीव नुसताना वर खाली होत असतो. अर्जुन आता बेचैन झालेला असतो, कारण अर्जुनला या सगळ्या काही गोष्टींना स्पष्ट आठवत असतात. त्यामुळे आता त्याला आता कळत नसतं की काय रिएक्ट करावं ते. कारण अर्जुनला माहिती असतं जर त्याने सांगायला गेलं तर काय होईल. म्हणजेच ना, थोडक्यात काय तर सोनलने सुद्धा तिच्या विरोधात साक्ष दिली आहे. हे जर साईला कळलं तर तिला या सगळ्याचा त्रास होईल, हे सुद्धा आता अर्जुनला माहिती होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की इकडे आता तमाशा करण्यासाठी आलेला असतो तो म्हणजे सचिन घरामध्ये येतो आणि त्याला आता तमाशा करून दाखवायचा असतो. यासाठी त्याने आता तिथे येऊन सुरू केलेलं असतं. त्याचबरोबर आता तिथे असणारी जी अस्मिता आहे, अस्मिता त्याला म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची, आताच्या आता इथून चालता हो. आणि असं बोलून त्याला आता तिकडनं ती घालवून द्यायचा प्रयत्न करत असते. पण तरी सुद्धा तो काही केले ऐकत नसतो. तो म्हणत असतो की आता काय झालं, तुम्हाला त्रास होतोय का? तसंही आता तुमच्या समोरच आहे जे काही आहे ते, आणि तुमच्या दोन्ही सून जेलमध्ये आहेत. तुम्हाला तर ह्या सुनेच खूप जास्त कौतुक होतं, पण ती सून जेलमध्ये आहे. मग आता तुम्हाला कसं वाटतंय? आणि तसंही मी काही एवढा मोठा गुन्हा केला नव्हता, पण मला छोट्याशा गुन्ह्याखाली देखील तुम्ही तुरुंगात टाकलं तेव्हा काही वाटलं नव्हतं ना तुम्हाला. मग आता कसं वाटतंय तुम्हाला असं बोलूनच ना? आता मात्र तो जाम बोलत असतो. तो जेव्हा हे असं तोंड सोडून बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता इकडे ना सगळ्यांनाच राग येत असतो. खास करून अस्मिताला. अस्मिता त्याला म्हणत असते की तुला ना काही गोष्टी जमत नाहीत ना, तर नको बोलत जाऊ. मी तुला आधीच सांगते, इथून ना चालता हो. तुझा माझा संबंध नाहीये. असंही बोलून त्याला आता हाकलवायचा, त्याला इकडन घालवून द्यायचा प्रयत्न ती करत असते. पण काही झालं ना तरी सुद्धा आता तो तिकडनं जात नसतो. तो आता तिथेच उभा असतो. जेव्हा तो आता तिथेच उभा असतो ना, तेव्हा मात्र आता अस्मिताला तो बोलत असतो की मी काय चूक केली होती? मी साधी एकच चूक केली होती ना, की माझं बाहेर अफेअर होतं आणि मी काही फायनान्समध्ये चुका केल्या होत्या, बस तेवढंच. पण तुम्ही लोकांनी, तुम्ही तर डायरेक्ट मला तुरुंगात खेचलं, तर काय गरज होती हे सगळं करायची? असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे सगळी जण त्याच्याकडे रागाने पाहत असतात. दुसरीकडे अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की माझ्या जितके प्रयत्न करता येतील ना, तेवढे सगळे प्रयत्न ना बायको मी करणार आहे, तू काळजी करू नकोस. असं देखील बोलून आता अर्जुनना तिला सावरत असतो. अर्जुन जिब्बात तिला सावरतो तेव्हा कुठे जाऊन सायलीला बरं वाटतं. पण सायली आता अर्जुनला म्हणत असते की हे एवढं भयानक घडेल असं वाटलंही नव्हतं. आपण
त्या सुरेशवर विश्वास ठेवून सोनलला त्यांच्याबरोबर पाठवून दिलं, पण बघितलं ना काय झालं ते. मग आता अर्जुन आता तिला उगाच ना धीर देत असतो आणि तो बोलत असतो की काढूया ह्यावर काहीतरी मार्क नक्कीच ना, मी तुझी लवकरात लवकर इथून सुटका करेन, असं देखील आता अर्जुनने सायलीला सांगितले घेतलेलं असतं. त्यामुळे सायली सुद्धा आता खुश असते. सायली ही म्हणत असते की माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही मला इथून लवकरात लवकर बाहेर काढाल. असं तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो या सगळ्यामध्ये विचार करत असतो, कारण त्याला माहिती आहे की एवढ्यात काहीची सुटका होणार नाहीये, कारण एवढी मोठी केस आहे आणि जे काही आरोप आहेत ते सगळे काही सायलीच्या विरोधातले आहेत. त्यामुळे सायली आता फसणार आहे हे अर्जुनला माहिती असतं. त्यामुळे अर्जुनला एक्स्ट्रा काहीच बोलायचं नसतं. त्यामुळे अर्जुन आता शांत असतो. त्यातच सोनलजीला वाटत होतं की ही तरी आपल्या बाजूने साक्षी देईल, पण ती सुद्धा आता उलटी फिरलेली असते, कारण तिने सुद्धा सायली विरोधात सांगितलेलं असतं, स्टेटमेंट दिलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता अर्जुन पुढे नवीन आव्हान असतात सायलीला सोडवण्यासाठी. तेवढ्यातच तिथे आता ती हवालदार आलेली असते आणि ती सांगत असते की झालंय का तुमचं प्लीज, कारण उशीर झाला आहे खूप. आणि तसंही आता उशीर यासाठी झालाय म्हणते मी, कारण का सगळी जण परत वाद करत बसतील म्हणून सांगते मी प्लीज, असं बोलून ना आता सगळ्यांनाच ना शांत केलं जात असतं. आणि मग तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की हो माझं झालं आहे, मी आता निघतोच आहे, असंही आता अर्जुन सांगू लागतो. तेच अर्जुन तिथून बाहेर येतो. अर्जुन जसा तिथून बाहेर येतो ना तसं मात्र आता अर्जुनला सुनावलं जात असतं. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की तू बायको जराही काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी आहेत ना चांगल्या होतील, मला विश्वास आहे या सगळ्यावर, असं देखील आता तो तिला बोलत असतो आणि तिला शांत करण्याचा पर्याय करत असतो. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायली आता तुरुंगात असते आणि सायली आता विचार करत असते की काय होईल सगळं, कारण तिला आता पहिल्यांदाच असं तुरुंगात राहावं लागणार होतं. तिला आता या सगळ्या काही गोष्टी सहन होत नव्हत्या, पण काय करणार. दुसरीकडे सचिनने घरात येऊन तमाशा करायला घेतलेलं होतं. सचिन आता बोलत होता की तुमच्या सुन्यांसारखी तर मी काम केलेली नाहीयेत ना, माझं काम आहे ना एक वेगळंच आहे, पण तुमची काम जरा वेगळीच आहेत, हे बघितताय का. तुमच्या सुनेन तर तस्करी केली आहे, ती सुद्धा लहान मुलींची, अल्पवयीन मुलींची, आणि मी तर काही सुद्धा केलेलं नव्हतं, तरी सुद्धा तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली. तेव्हाच ना इकडे आता अस्मिता भडकलेली असते. अस्मिता म्हणत असते की तुझा आमचा काही संबंध नाहीये, तू चालता हो आताच्या आता, असं बोलून ती त्याला तिकडनं घालवून देत असते. तेच अश्विन सुद्धा पुढे येतो आणि अश्विनही हा आता म्हणत असतो की खूप खूप झालं, इथून पुढे ना एक्स्ट्रा काहीच बोलू नको, तुझं काही ऐकूनही घ्यायचं नाहीये, असं देखील आता इकडे अश्विन बोलत असतो. मग तेव्हाच तो म्हणतो, अरे मी तर तुमचा जावई आहे, पण तुमच्या दोन्ही सुनांनी तर काय कमाल केलीय, तुमच्या सुभेदारांचं नाव जे आहे ना ते पूर्ण धुईस मिळवले. हे असंच हवं होतं तुम्हाला, कारण तुम्ही जरा जास्तच उडत होतात ना, तुम्हाला जरा जास्त विश्वास होतात तुमच्या सोनेवर, आणि ह्या तर लाडक्या सुनेवर, आणि या लाडक्या सुनेने बघितलं ना तुम्हाला दाखवून दिली ना शेवटी जागा. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुना आता जेलच्या बाहेर म्हणजेच पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेला असतो आणि त्याला ना या सगळ्याचा त्रास होत असतो. तो आता अक्षरशः रडत असतो आणि तेव्हाच ना तो पूर्ण हरून गेलेला असतो. तेव्हा त्याला साथ द्यायला चैतन्य असतो. चैतन्य आता म्हणत असतो की नको नको रडूस ना, का त्रास करून घेतोय, स्वतःला नको त्रास करून घेऊ, असं बोलून तो आता शांत करत असतो. पण आता अर्जुन म्हणतो की मी काय करू, मी हरलोय, मला दिसतंय की सायलीची सुटका होणं कठीण आहे आणि त्यामुळेच ना मला या सगळ्याचा त्रास होतोय, गोष्टी कळत नाहीयेत की कशा कराव्यात. त्या तरी सुद्धा ना मी विचार करतोय
कसं करता येईल, पण सगळीकडंच हार आहे. कारण तुला सांगू का, सायलीची सुटका होणं कठीण असंही आता अर्जुन बोलत असतो. तेच आता चैतन्य अर्जुनला आता सांगत असतो की तू तरी प्लीज असं बोलू नको. आणि मला ना माझ्या अर्जुन विषयीच्यावर विश्वास आहे, कारण अर्जुन फुत्कारणे सुभेदार एवढ्या थरणायातला नाहीये आणि तो त्याच्या बायकोसाठी काही करू शकतो असं देखील आता चैतन्य जो आहे तो बोलत असतो. आणि चैतन्य अर्जुनला धीर देत असतो, कारण अर्जुन आता सगळीकडून फसलाय, सगळीकडून अडकलाय, या गोष्टी आता माहिती असतात आणि त्यामुळेच ना आता तो त्याला साथ देत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असेल की इकडे आता अर्जुन रडत असतो आणि तेव्हाच ना चैतन्य त्याला सांगत असतो की आपण दोघं मिळून काहीतरी प्रयत्न करूया आणि सायली वहिनी लवकरच सुटेल. पण अर्जुन म्हणतो की मला समोरच सगळं दिसते ना, कोणत्या केस खाली सायली अटक झालीये, पोक्सो केस खाली. त्याच्यामध्ये काही झालं तरी सुद्धा सायलीची सुटका होणं कठीण आहे आणि त्याचबरोबर सायली विरोधातले पुरावे सुद्धा भेटतायत. म्हणजे बघ ना, आपल्या सायलीची सुटका होणं एवढं अवघड आहे ना. आणि आता घरी जाऊन जाऊन मी काय सांगू, किती कॉल आलेत घरातनं, सगळे जण वाट बघत असणार आहेत. सायली कधी येईल याची आता मला टेन्शन आलंय. चैतन्य म्हणतो की हो, मला सुद्धा अश्विनचे बरेच कॉल आलेत, पण आपल्याला घरी जावं लागेल असं बोलून तो त्याला आधार देत त्याला घरी जायला निघतो. दुसरीकडे मात्र आता मधुभाऊ हे सचिनला बोलत असतात की तुम्ही काही बोलताय तोंडाला येईल ते, आमची सायली ना तशी नाहीये. सायलीवर खोटे आरोप केले गेलेत, सायलीला फसवले या सगळ्यामध्ये, आणि तुम्ही तोंडाला येईल ते बोलताय का. प्रतिमा सुद्धा सायलीवर विश्वास ठेवून सचिनला सुनावते आणि म्हणत असते की खूप झालं, आता इथून पुढे ना तुमचा एकही शब्द आम्ही ऐकून घेणार नाही, समजलं का. जेवढं बोलायचं होतं तेवढं बोललात ना, आता निघा असंही बोलून त्याला आता तिकडून हाकलून द्यायचं ठरत असतं. तेव्हाच ना इकडे अश्विनही पुढे येतो. अश्विनही आता ओरडतो आणि आताच्या आता चालता हो तुझा आणि आमचा काही संबंध नाही असं म्हणतो. कारण याआधी या सुभेदारांना, खास करून अस्मिताला, या माणसाकडून बराच त्रास झाला होता आणि त्यामुळे सगळं सुभेदार आता पेटून उठलं होतं. पण इथे सचिनला मुद्दामहून त्यांच्या जखमेवर मीठ सोडायला जायचं होतं, म्हणूनच तर तो गेला होता. त्याला हेच दाखवून द्यायचं होतं की तुम्ही मला त्रास दिला तर मीही तुम्हाला सोडलेला नाहीये, तुम्हालाही त्रास सहन करावा लागतोच आहे ना. आणि तुम्ही तर मला मोठमोठ्या केसमध्ये अडकवायला निघाला होतात, पण तुमची सोनच माझ्यापेक्षा भली मोठी मोठ्या केसमध्ये अडकलेली आहे. हेच त्याला आता सुनवायचं असतं आणि यासाठी तो गेलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता इथून चालता हो, तुझी लायकी सुद्धा नाही इथे उभं राहायची असं देखील आता इथे अस्मिता सचिनला बोलत असते. कारण आता स्मिता सचिनपासून पूर्णपणे ऑन झालेली असते आणि त्यामुळेच ना तिला या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवाव्याश वाटत असतात. तेव्हाच ना हे सगळं झाल्यानंतर श्वेता म्हणत असते की हे गोलूसे बाबा आहेत का. तेव्हा आता कल्पना म्हणत असते की तू यामध्ये पडू नकोस. मग तेव्हाच ना तिथे पूर्णा आलेली असते. सचिन तर निघून गेलेला असतो, पण जेव्हा पूर्णाजी तिथे येते, पूर्णाजी तिथे आल्यानंतर ना आता मात्र बोलत असते की काय झालं, अर्जुन आलाय का. मला वाटलं अर्जुनाला आवाज आला ना, मला कोणाचा तरी म्हणून मिळाले. काय झाले, सायलीची सुटका झाली का. मग आता इथे अश्विन बोलत असतो की नाही, अजून काहीच पत्ता लागलेला नाहीये. सायलीचा दादा अजून आला नाही. आला की बघूया. आम्हाला सुद्धा तेच टेन्शन आहे की कधी एकदा सगळं काही नीट होतं. तेच आता दुसरीकडे या सगळ्या काही गोष्टी तर होतात, पण इकडे आता अर्जुन आणि चैतन्य आलेले असतात. मग आता लगेचच सायली बद्दल विचारलं जातं की सायली कुठे आहे, काय आहे, आम्हाला सांग. मग जेव्हा सायली बद्दल विचारलं जातं ना, तेव्हा मात्र आता सायलीची एवढ्या सुटका नाही होऊ शकत. बघावे लागणारे प्रयत्न करावे लागणार आहेत
असं देखील अर्जुन बोलतो कारण आता तिला तिथेच ठेवावे लागणार आहे. मग इथे आता पूर्णाची जी आहे ती म्हणत असते की मला सायलीला भेटायच, तर अर्जुन म्हणत असतो की सायलीला आता असं भेटता येणार नाही, कारण सायली ही साध्या जेलमध्ये नाहीये, तिला आता मोठ्या जेलमध्ये ठेवलेलं आहे. आणि कारण तिच्यावरची जी केस आहे ती खूप मोठी आहे, त्यामुळे नॉर्मल जेलमध्ये तिला ठेवलेलंच नाहीये, तिला डायरेक्ट मोठ्या जेलमध्ये टाकलेलं आहे, असं देखील आता म्हटलं जात. या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ना इकडे मात्र आता सगळीच जण चकित होतात आणि सगळीजण म्हणत असतात की कसं चालणार आहे हे सगळं. इथे पूर्णाची बोलत असते की नाही आम्हाला भेटायचं काही झालं ना तरी सुद्धा सायलीला भेटायचे. पूर्णाजनी फुतकारणे म्हटल्याबरोबर सगळीजण सुद्धा बोलत असतात की हो आम्हालाही भेटायचं आहे, आम्ही आता नाही राहू शकत सायली शिवाय. सायली आता तिथे काय करत असेल, काय खात पीत असेल ना, या सगळ्याचंच टेन्शन येते, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना इकडे आता पूर्णा आजी जी आहे ती म्हणत असते की अर्जुन तू काही कर, कोणतीही स्पेशल परवानगी काढ, पण मला भेटायचं आहे, बाकी मला काही सुद्धा माहिती नाही. हो मला कळत्य, स्पेशल परवानगी ना काढायचा प्रयत्न सुरू आहे, थांबा. मग आता अर्जुन जो आहे तो चैतन्याला सांगतो की इन्स्पेक्टर सावंत यांना कॉल कर आणि इन्स्पेक्टर सावंत काय सांगतायत का ते बघ, कारण इन्स्पेक्टर सावंतने सांगितल्याशिवाय आपल्याला काही सुद्धा कळणार नाही आहे. मग आता इन्स्पेक्टर सावंतला चैतन्य कॉल करायचं ठरवतो आणि त्याच वेळेला अर्जुन जो आहे ना तो मात्र आता म्हणत असतो की बघ, कॉल करून प्रयत्न करून बघ होत्य का काही. मग तेव्हाच इन्स्पेक्टर सावंतना कॉल करायचं इथं ठरलेलं असतं आणि जेव्हा कॉल करायचं ठरलेलं असतं ना तेव्हा समोरूनच त्यांनी फोन गेलेला असतो आणि तेव्हा या सगळ्यासाठी परमिशन सुद्धा चैतन्याने काढून घेतलेली असते. चैतन्य जसा आता परमिशन वगैरे काढतो तसे आता सगळीच जण कामाला लागतात, कारण सगळ्यांना जायचं असतं सायलीला भेटण्यासाठी. सगळ्यांचा जीव नुसता सायलीसाठी वर खाली होत असतो. त्यांना प्रत्येकाला वाटत असतं की सायलीला जाऊन भेटावं आणि त्याचसाठी त्यांचं हे सगळं सुरू असतं. दुसरीकडे मात्र आता सायलीला भेटायला सगळीजण जेलमध्ये आलेली असतात. तेव्हाच ना पूर्णाची म्हणते की जेलमध्ये अशा या निमित्ताने यावं लागेल ना, असं कधीच वाटलं नव्हतं. आणि तेव्हाच ना घरातील सगळीजण आता तिथे असतात आणि जेव्हा सगळीजण एकत्र असतात ना तेव्हा मात्र आता इकडे सायलीची वाट बघत असतात. सायलीला तेवढ्यातच घेऊन आणलं जातं. सायलीला जेव्हा आणलं जातं ना तेव्हा मात्र आता सायलीला ह्या पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये बघून ना सगळ्यांनाच वाईट वाटतं, सगळ्यांना धक्का बसतो. मग आता सगळे जण पाहत राहतात. आता इकडे मात्र सायली आपल्या कुटुंबाला एकत्र बघून ना खूप जास्त खुश झालेली असते, कारण तिला आता तेच वाटत असतं की फायनली आपलं कुटुंब जे आहे ते आपल्या समोर आहे. आणि त्यामुळेच ना आता सायली आधी सगळ्यांना जाऊन भेटते. पहिल्यांदा प्रतिमा म्हणजेच तिच्या आईला, त्यासोबत पुढे जाऊन ती आता एक एक करून सगळ्यांना भेटते. आणि जेव्हा ती सगळ्यांना ना भेटते ना तेव्हा मात्र आता पाहायला मिळत असतं की प्रतिमा तिच्या चेहऱ्यावर ना मायेन हात फिरवत असते, कारण बरेच हे झाले तरी सुद्धा त्यांना थोडा वेळ सुद्धा तिच्यापासून लांब राहवत नव्हतं. कल्पना सुद्धा म्हणत असते की बाळा तू तुझी काळजी घेत, तुला काही होईल कामाने काही जर असेल ना तर तू बिंदास्तपणे मला सांग, मी आहे तुझ्या सोबत कायमच, असं देखील आता म्हटलं जातं. तसंच ती प्रताप अस्मितात त्यासोबत इथे असणाऱ्या पूर्णाजींना सुद्धा भेटते. सगळं यांनाच ती आता भेटल्यानंतर मधुभाऊ जे आहेत ते मात्र आता सायलीला म्हणत असतात की मला असं वाटते ना की तुझ्यावरचे जे काही आरोप आहेत ना ते सगळे काही माझ्यावर घ्यावेत, कारण तुझ्यावर होणारा अन्याय ना मी नाही सहन करू शकत. तेव्हाच ना आता इकडे सायली म्हणत असते की नका काळजी करू, मधुभाऊ हे आहेत ना हे नक्कीच काही ना काही प्रयत्न करतील मला इथून सोडवण्यासाठी. पूर्णा
आजींना सुद्धा सायली आता भेटते आणि त्यांना टेन्शन घेऊ नका असं म्हणून सांगते, कारण या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या खूपच जास्त भयंकर अशा होत्या आणि सायलीला आता या सगळ्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाची साथ मिळते ना, यापेक्षा दुसरं काही सुद्धा महत्त्वाचं नव्हतं आणि त्यामुळेच ना ती खूपच जास्त अशी खुश असते. दुसरीकडे सगळी जण आता रडत असतानाच आता सायलीकडे बघत असतात आणि सायलीला समजवायचा, सायलीशी बोलायचा ते प्रयत्न करत असतात. सायलीला म्हणत असतात की तू नको काळजी करू, तू लवकरच बाहेर ये, पण तुझी आणि तुझ्या बाळाची नीट काळजी, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि तेव्हाच ना सायली म्हणत असते की सगळं कुटुंब तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना, तर आता मला ना कसलीच भीती नाहीये. मी आता एकदमच टेन्शन फ्री आहे. मला आता दुसरं काही सुद्धा वाटत नाहीये, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अश्विनही म्हणत असतो की सायली वहिनी, तू काळजी करू नकोस, जराही काही अडचण असेल ना तर बिंदास बोलत जा, काही झालं तरी, आणि तुझी तब्येत तर ठीक आहे ना. मग आता अश्विन एवढी सगळी चौकशी करत होता म्हणून सायली सांगत होती की हो, माझी तब्येत वगैरे ठीक आहे, नका काळजी करू. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता सगळी जण एकत्र उभे असतात आणि तेव्हा भास ना इकडे आता जी हवालदार असते ना, ती म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना सायली सोबत, मी सायलीची काळजी घेईन, मग तर झालं ना, असंही बोलून आता सावरलं जात असतं. तेच दुसरीकडे मात्र आता प्रियाच्या फोनवर, म्हणजेच त्या हवालदारच्या फोनवर एक मेसेज आलेला असतो की सगळं सुपेदार सालीला भेटायला आलेलं आहे. आणि मग जेव्हा हे सगळं काही कळतं तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो. आणि तेव्हाच ना प्रिया म्हणत असते की मला सुद्धा घेऊन चल, तिथे ती लोक मला भेटायला आले नाही, मी प्रेग्नंट असताना सुद्धा. आणि ही सगळे जण सायलीला भेटायला आलेत, या लोकांची एवढी हिंमत बापरे नाही, यांना मी आता सोडणार नाही, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ती हवालदार जी आहे ती प्रियाला म्हणत असते, तुझ्या घरातले तुझ्यावर प्रेम करत नाहीत ना, म्हणून तुला भेटायला आले नाहीयेत. बाकी सगळी जण बघितलंस ना एकत्र आहेत म्हणून तर आले आहेत ना तुला भेटायला, असंही आता बोललं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की मला तू काही सांगू नकोस, मला आताच्या आता परवानगी काढून दे, मला तिथे जायचं आहे. असं कसं जाता येईल, नाही, असं जाता येणार नाही, असं देखील आता हटलं जातं. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मला जाता येणार नाही, मी तिथे जाणार, तू काही कर, तुला एक्स्ट्रा पैसे पाहिजेत ना घे, पण मला तिथे घेऊन जा, असंही आता ती म्हणत असते. आणि मग काय, इकडे आता कसंबसं तिला बाहेर काढलं जातं. आणि जेव्हा तिला बाहेर काढलं जातं ना, तेव्हा मात्र आता ती त्या ठिकाणी जात असते. इकडे आता मधुभाऊ आणि सगळे जण बोलत असतात. इकडे मधुभाऊ जेव्हा सारीला सांगत असतात की तुझ्यावरचे आरोप मी स्वतःवर घ्यायला तयार आहे, आणि तसंही जे काही झालं ते सगळं आपण समोरच तर बघितलं आहे ना, मग तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबरीनं. तात जर साक्ष द्यायची झाली ना तर मी बोलीन की आपल्या समोर हे घडलं आणि नंतर आपल्याला थोडी कळलं या सगळ्या गोष्टी कशा घडल्या त्या. इकडे आता मधुभाऊ हे सगळं जेव्हा बोलत असतात ना, तेव्हा मात्र इकडे जो अर्जुन आहे तो मनातल्या मनात म्हणतो की तुम्हाला जेवढं सोपं वाटतं तेवढे हे प्रकरण सोपं नाही आहे. तेच पुढील भागात पाहायला मिळतं. सगळी जण एकजुटीने उभे असतात आणि त्यामुळे प्रियाला ते आता एकदम तोडीसतोड उत्तर देऊन येऊन तिचा पूर्ण चकना चोर करतात. आणि सायली आमची दोषी नाहीये, तिला आता खोट्या केस खाली अडकवले गेले असे देखील पूर्णाची प्रियाला बोलून त्याची बोलती बंद करते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.